तालुक्यातील नेवाळी नाका येथील आत्मारामनगर ओंकारेश्वर या मंदिराच्या महिमा व सुंदरता आणि पावित्र्य अल्पावधीतच परिसरातील सर्वांचे आकर्षण ठरले असता यंदा महाशिवरात्रीच्या उत्सवास बुधवार दिनांक 26/2025 रोजी दर्शन घेऊन महाभंडाऱ्यासह तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। अत्यंत मनमोहक असे हे श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर असून कैलासवासी चांगुणाबाई आत्माराम जाधव, कैलासवासी बबाजी जाधव, कैलासवासी सीताबाई इबू जाधव यांच्या स्मरणार्थ जाधव कुटुंबियांनी मोठ्या कौशल्यपणे व धार्मिक आस्थेने बांधले असून त्यांचे श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर असे नामकरण करून परिसरातील नागरिकांना शिवभक्तीचे सुखद वातावरण प्रदान करण्यात आले आहे। या मंदिरातील परिसरातील नागरिकांना शिवभक्तिमय वातावरण सर्वांसाठी खुले आहे। मंदिरात रोजच पूजा अर्चा व शिव आराधना होतच असते। मंदिरात अभिषेक व नित्यपूजा करण्यासाठी पुजाऱ्यांची राहण्याची व सर्व सुविधायुक्त साधने भाविकांसाठीही उपलब्ध आहे। प्रशस्त अशा निसर्गरम्य जागेत शिवमहिमा दिवसेंदिवस सुगंधीप्रमाणे चहुदिशा व्यापत आहे। एक वेळ भाविकांनी अवश्य दर्शन घेऊन शिवप्रसाद व शिवमहिमा जाणून घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी अशी जाधव कुटुंबियांची सदिच्छा आहे। अशा या धार्मिक स्थळाला दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी नेवाळी ग्रामपंचायतचे माननीय सदस्य श्री भगवान शेठ जाधव, माजी श्यामदादा बाबूशेठ पाटील, माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे श्री निलेश म्हात्रे, माजी उपसरपंच नेवाळी संजय पाटील, समाजसेवक बळीराम पाटील, समाजसेवक कैलाश भोईर, माजी सदस्य नेवाळी सुनील जाधव, शिवाजी जाधव, उपसरपंच नेवाळी किरण भोईर, कुणाल जाधव, नितेश म्हात्रे, अविनाश साळवी, कुंभारली इत्यादी अनेक मान्यवरांचे व मलंगड परिसरातील आणि कल्याण नेवाळी परिसरातील असंख्य नागरिकांनी शिवदर्शनाचा लाभ घेतला। हरी